नमस्कार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मी आणि शिवांश आता आम्ही दोघं चाललोय शिवांशला स्कूलमध्ये सोडायला. लेट्स गो. आणि मम्मा मला घ्यायला येणार आणि सोडायला येणार, घ्यायला येणार, पण घ्यायला स्कूल मीन्स मीडिया पार्टी टायनी टॉट्स. शिवांशला पटकन स्कूलमध्ये सोडून आले आणि घरातलं कामं आवरायला घेतले. कपड्यांच्या घड्या घालायचे राहिलेले होते खूप मोठे, तर म्हटलं गाणे ऐकता ऐकता पटकन कपड्यांच्या घड्या घालून घ्यावा. तर तुमच्यासोबत आज मी एक सॉक्सची घडी कशी घालायची ट्रिक शेअर करणार आहे. ते हे बघ, क्रॉसमध्ये असे सॉक्स ठेवायचे आणि सगळ्या बाजूनी फोल्ड करायचे आतमध्ये, आणि जी वरची बाजू असेल ना ती आतमध्ये फोल्ड करून ती पूर्ण बाजू त्या सॉक्सच्या आतमध्ये घालायची. एक पॅकेजिंग तयार होती आणि दोन्ही सॉक्स एका वेळी सापडतात. तुम्हाला आवडली का माझी ही ट्रिक? आता पटकन कपड्याच्या घड्या घातलेल्या होत्या, कपाटात ठेवून आता लवकर दुसऱ्या कामाला निघावं लागणार आहे, कारण घरात शिवांशने खूप राडा घालून घेतला होता. कालच हा डॉक्टर सेट आणला होता बघा, आज याची काय हालत करून ठेवली ती. लगेचच गॅसवाले पण आलेले होते, कारण सकाळीच बुक केलं होतं आणि दुपारपर्यंत गॅस घरी डिलिव्हर पण झालेला होता. त्यांच्याकडून गॅस घेतला, त्यांना डिलिव्हरी चार्जेस द्यावं लागते 20 रुपये. आता देवपूजा पण करायची होती, पटकन देवपूजेसाठी सामान घेतलं. त्यात गुलाबजल टाकून घेतलं पाण्यात, आणि सगळ्यात आधी अंघोळीसाठी म्हणजे स्नानासाठी गणपती बाप्पाला घेतला. गणपती बाप्पाला आंघोळ घातली, छान पटकन कोरडं करून पुसून पण घेतलं. आणि आता माझ्याकडं तुला बाळकृष्ण दाखवते, किती सुंदर आहे तुम्हाला. बाळकृष्ण खूप मोठा आहे माझ्याकडला, बघा व्हिडिओमध्ये. तर देवाला आज चोळून चळून छान आंघोळ घातली. तशा ह्या माझ्या नटखट कानाला मी रोज आंघोळ घालून छानसे कपडे घालून त्याचा रोज साज शृंगार करत असते. आवाजातून तर तुम्हाला आज कळतच असेल की माझी तब्येत आज पण काही खास नव्हती. पटकन देवाला पुसून घेतलं, त्याला पण थंडी नको वाजायला म्हणून. आणि आता त्याला सुंदर ड्रेस घालून दाखवते. हे बघा, ड्रेस पण छान होता. येल्लो कलरचा ड्रेस घातला आहे, हात छान मोत्यांचा हार घातला. माझ्या देवघरात कोणकोणते देव आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, आपण जो देवघरात शंख ठेवतो तो बिगर स्टँडचा शंख ठेवला जात नाही, त्याच्यासाठी काहीतरी एक स्टँड पाहिजे असतं. तर ते कासवाचं स्टँड आहे माझ्याकडं, आणि शंखाचं तोंड हे पूर्वेला किंवा उत्तरेला करावं लागतं. आता पटकन गंध ओला करून घेतला आणि आपल्या बाळकृष्णाला सुंदरसा गंधाचा टिका लावला, अष्टगंध. छान दिसतंय ना. त्याच्यानंतर सगळ्या देवाला गंध लावून घेतला, महाराजांना गंध लावला. पूजेसोबत माझं मंत्र उच्चारण पण चालू होतं. माझ्या देवघरात श्री स्वामी महाराजांचा फोटो आहे, त्याच्यानंतर लक्ष्मीचा फोटो आहे, कुलदेवी तिची जी आमची तुळजाभवानी कुलदेवी आहे त्यांचा टाक आहे, त्याच्यानंतर खंडोबा आपलं कुलदैवत, आणि क्षेत्रपाळ म्हणजेच कालभैरवांचा टाक आहे. तुम्हाला अजून एक गोष्ट मी इथं नोटीस करून देते की तुम्हाला माहिती आहे का, पित्राच्या देवतेला गंध कोणत्या बोटाने लावतात, तर अंगठ्याजवळच्या बोटाने पित्रांना गंध लावला जातो. त्यांच्यानंतर सगळ्या देवी देवतांना मी फूल ठेवून घेतले. बाळकृष्णाला मी तुळशीचं पान ठेवलं, त्यांना सगळ्यात अतिप्रिय आहे तुळशीपत्र. देवघर छोटा असल्यामुळे वरच्या पायरीवरती बाळकृष्णाला जागा पुरत नाही, म्हणून मी खालच्या पायरीवर ठेवत असते मोठा असल्यामुळे. नवीन देवघर ज्यावेळेस मी बनवून घेणार आहे त्यावेळेस बाळकृष्णाच्या साईजचीच पायरी बनवून घेणार आहे. तुम्हाला माहीत आहे का, कोणत्या देवाला कोणतं फुलं आवडतं, बाळकृष्णाला कोणतं फुलं आवडतं, तुळजापूरच्या देवीला कोणतं फुलं आवडतं, महाराजांना कोणतं फुलं आवडतं? तुम्हाला जर माहीत असेल ना तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. देवपूजा केली ना, घरात एक प्रसन्न वातावरण तयार होतं. आता देवपूजा झालेली आहे, दिवा लावला आणि हळदी कुंकू लावून घेतलं. त्याच्यानंतर देवालासुद्धा मी रोज एक फूल ठेवत असते, आणि अगरबत्ती पण लावून घेतली. देवाला धूपदीप दाखवून घेतलं. धूपदीपाशिवाय पूजा ही पूर्ण होत नसते असं म्हटलं जातं. आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जीचं जे केंद्र असतं ते आपलं देवघर असतं, त्यामुळे देवघरात देवपूजा ही रोज व्हायला हवी, त्याच्यामुळे प्रसन्न वातावरण होतं. माझी रोजची देवपूजा ही 12 वाजायच्या आत मी करून घेत असते. 12 नंतर मला शिवांशला घ्यायला पण जायला लागतं. देवपूजेमध्ये सगळ्यात शेवटचं काम असतं ते माझं रांगोळी काढण्याचं. रांगोळी ही मी सगळ्यात शेवट काढत असते, कारण देवपूजा करता करता तर मी रांगोळी तर पुसूनच टाकते, म्हणून देवपूजेत सगळ्यात शेवटचं काम रांगोळी काढण्याचं. छान गोपद्म काढून घेतले, त्याला हळदी कुंकू वाहिलं आणि त्याचीसुद्धा पूजा करून घेतली, कारण रोज आपल्याला गायची पूजा करायला कुठून मिळणार. म्हणून आता हे बघा, सुंदर अशी आपली देवपूजा झालेली आहे. किती प्रसन्न आणि फ्रेश वाटतं. तुम्ही माझ्या देवघरातले देवसुद्धा बघू शकता. सगळ्यात पहिल्या पायरीवरती फोटो, मग कुलदेवतेंचे टाक, मग देवांच्या मूर्त्या, आणि खाली पित्राचा टाक. महाराजांना ही 2 फुलं ठेवली आणि आशीर्वाद घेतला. आता शिवांशला स्कूलला घ्यायला जायची वेळ. हॅलो, माय नेम इज डॉक्टर शिवांश. डॉक्टर शिवा.
ओल्ड ए बघा, शिवांशच्या क्लिनिक मध्ये कोण कोण आलंय? रॅबिट आलंय, त्याच्यानंतर कॅट आली आणि टॉटाईस पण आलाय. हे बघा, हॅलो डॉक्टर आता चेक करताय, इंजेक्शन देत आहेत कॅटला. अयो, टॉटाईसला पण दिलंय. यांचं सगळ्यांचं काय दुखतंय? खोकला बरं नाही. खोकला येतोय त्यांना. चला चला, पटकन पटकन चेक करा सगळ्या पेशंटला. इथे आता त्यांना टॅबलेट द्यायचं का? त्यांनी पटपट टॅबलेट खाऊन घ्या. ओके, त्यांना बरं वाटेल ना डॉक्टर नक्की? कुठे शिवांशचं खेळणं काही संपणार नाही, त्याच्यामुळं आपण आता हा व्लॉग इथंच संपू. शिवांशसोबतचा आणि आपल्या देवपूजेचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.